कधीकधी आपल्या जीवनात अशा घटना घडतात ज्या विज्ञानाच्या सर्व सीमा पार करतात. अशा काळोख्या क्षणात जेव्हा प्रत्येक दार बंद होतं तेव्हा एकच दार उघडतं, श्रद्धेचं. आणि त्या श्रद्धेचा दारपाल असतात श्री स्वामी समर्थ. ही खरी कथा आहे नाशिकजवळील एका कुटुंबाची, ज्यांच्या आयुष्यात अंधार उतरला होता. पण त्या अंधारातून प्रकाश फक्त एकाच दिव्य शक्तीने दिला, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या गावात राहणारे शरद राऊत, वय वर्ष 32. ते शिक्षक आहेत. प्रेमाने संसार करणारा, मनमिळावू, धार्मिक आणि त्याची पत्नी स्वाती ही शिक्षिका. दोघे एकत्र काम करत सहजीवन जगत होते. पण एका ठराविक गुरुवारी शरदला स्वातीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती रात्री विचित्र आवाज काढू लागली, अन्न खाणं बंद केलं आणि डोळे मोठे करून एकटक बघू लागली. घरच्यांना वाटलं स्ट्रेसमुळे असेल, पण दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली. ती अचानकच मोठ्याने आरडाओरड करत होती. रडणं, एकांतात बोलणं, रात्री 2-3 वाजता उठून अंगणात जात असे. शरद गोंधळून गेला. एक दिवस तिने शरदच्या आईवर अचानक हात उचलला आणि म्हणाली, हिला मी जिवंत ठेवणार नाही. शरदने लगेचच तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. औषधं सुरू झाली आणि काही दिवस ठीक, पण पुन्हा वाईट अवस्था. डॉक्टर म्हणाले हिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, पण कारण कळत नाही. एका शेजाऱ्याने सांगितलं, हे साधं वेडपण नाही, काहीतरी वाईट शक्तीची भानगड आहे. तुला अक्कलकोटला जायला हवं. शरदने त्या रात्रीच अक्कलकोटच्या स्वामींच्या समाधीसमोर प्रार्थना केली. स्वामी, माझा संसार उद्ध्वस्त होतोय, कृपा करा, मला एक दिशा दाखवा. त्याच रात्री स्वप्नात शरदला स्वामी समर्थ भेटले. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं, तिला घेऊन ये, माझ्या वटवृक्षाखाली सत्य बाहेर येईल. दुसऱ्या दिवशी शरदने स्वातीला घेऊन अक्कलकोट गाठलं. रस्त्यात ती खूप अस्वस्थ होती. मंदिराजवळ आल्यावर तिला जबरदस्त झटका आला. ती जमिनीवर कोसळली आणि जोरात ओरडू लागली, नका घेऊन जाऊन मला त्या म्हाताऱ्याकडे, आम्हाला इथेच राहू द्या. हे बघून आजूबाजूचे लोक थक्क झाले. स्वामींच्या मठाचे एक साधू धावत आले. त्यांनी स्वातीवर उदक शिंपडलं आणि स्वामींच्या फोटोसमोर बसवलं. तेव्हाच तिच्या तोंडातून आवाज आला, ती आमची आहे, आम्ही तिला सोडणार नाही. शरद घाबरला, पण त्या साधूंनी शांतपणे म्हटलं, घाबरू नकोस, स्वामी स्वतः याला हात लावणार आहेत. त्या साधूंनी वटवृक्षाखालून थोडी माती घेतली आणि तिच्या कपाळावर लावली. त्या क्षणी तिच्या अंगातून जबरदस्त थरथर उडाली. ती जमिनीवर लोळू लागली आणि तिच्या तोंडातून शेवटचा आवाज आला, तो आला, आम्ही जातोय, जय स्वामी समर्थ. आणि तशीच ती शांत झाली. स्वातीला त्या रात्री झोप लागली. पहाटे 5 वाजता ती उठली आणि पहिल्यांदाच तिने शरदला विचारलं, आपण इथे कसे आलो? तिला काहीच आठवत नव्हतं. डॉक्टरांनी नंतर तपासणी केली आणि सांगितलं, ती पूर्णतः बरी झाली आहे. कोणत्याही मानसिक विकाराचे लक्षण तिला दिसत नाही. आज शरद आणि स्वाती दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात प्रसाद देतात. त्यांनी आपल्या घरात स्वामींचा एक छोटंसं मंदिर उभं केलं आहे. शरद सांगतो, मी विज्ञानात विश्वास ठेवतो, पण जे घडलं ते केवळ श्रद्धेच्या शक्तीनेच झालं. जेव्हा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा काही दीप स्वतः येऊन प्रकाश देतात. स्वामी समर्थ हे असंच एक जाज्वल्य तेज आहे, जे भूत प्रेत, संकट, मृत्यू सगळ्यांवर विजय मिळवून देतं. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.